वा, वर्षाताई अप्रतिम झाला अभंग. लता दिदींच्या आवाजातील माऊलींचा हा अभंग आपण आता वर्षाच्या आवाजात ऐकला. या काव्यात आपल्याला अणुरेणूत व्यापून राहिलेला दिसतो. अंतर्बाह्य व्यापलेला दिसतो. चैतन्य रूपातही तो आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चराचर सृष्टीत तो व्यापून राहिलेला आहे. तो परमात्मा मला कळला, आकळला, तो विठुरायाच्या माध्यमातून, असं माऊली म्हणतात. आणि मग परमात्मा आकळल्यावर भजन कीर्तन करून तो आनंद साजरा करायलाच हवा. नक्कीच. हा आनंद साजरा करायला म्हणजेच भजन गायला मी उषाला विनंती करते. नमस्ते. देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष गुण, आणि कांचे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, साधने समाधी नको पावपादी, साधने समाधी नको पावपादी, सर्व समबुद्धी करी मन, सर्व समबुद्धी करी मन, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, शुद्ध करूनी भजनी भजावे, म्हणे जनार्दन घेई अनुताप, म्हणे जनार्दन घेई अनुताप, सांदीप संकल्प एक नाथा, सांदीप संकल्प एक नाथा, शुद्ध करूनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे. नमस्ते. वा, एकनाथ महाराजांनी लिहिलेला आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेला हा अभंग अत्यंत तल्लीन होऊन उषाताईने सुंदररित्या सादर केला. देह शुद्ध करूनी भजनी भजावे, पहिल्या 2-3 शब्दातच सगळ्या अभंगाचं सार आहे. देह शुद्ध करायचा म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी येथे अपेक्षित आहे. पंचमहाभूतांपासून तयार झालेला या शरीराला आपण मी म्हणतो. तो देह सात्विक असायला हवा. विज्ञानाने आरोग्यशास्त्रातही हेच सांगतं की मन शुद्ध असेल, सात्विक आहार असेल तर कोणत्याही विकाराला शरीर थारा देत नाही. देह देवाचं मंदिर असं आपण म्हणतो. मग या देहरूपी मंदिराचं पावित्र्य आपण जपायला नको का? जपायला हवं. अशा या अंतर्बाह्य शुद्ध असलेल्या शरीरात देव वास करतो. मग हा देव जडी स्थळी काष्ठी पाषाणी असेल तर नवलते काय? अनल्पाला पण हेच म्हणायचं आहे. जाणूया तिच्याकडूनच तिचा देव कसा तिच्या सोबत असतो ते. नमस्कार. जेथे
जातो तेथे तू माझ्या संगाती, जिथे जातो तेथे तू माझ्या संगाती. चालवीसी हाती धरुनिया, चालवीसी हाती धरुनिया, जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. चालवाटे आम्ही तुझ्याची आधार, चालवाटे आम्ही तुझ्याची आधार. चालवीसी धार सरे माझा, चालवीसी धार सरे माझा. जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. बोलो जाता बर करसी नीट, बोलो जाता बर करसी नीट. निर्विलाज नीट केलो देवा, निर्विलाज नीट केलो देवा. जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. तुका म्हणता येतो कौतुके, तुका म्हणता येतो कौतुके. झाले तुझे सुख अंतर्माई, झाले तुझे सुख अंतर्माई. जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. वा वा, खूपच सुंदर. तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा आणि लता दीदींनी गायलेला हा अभंग अनलपानी आणि अमितजींनी साथ देऊन खूपच सुंदररित्या आपल्या समोर सादर केलं. गीतेतील तत्वज्ञान सार सर्व संतांच्या अभंगातून आलेला आपल्याला दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात की जेथे जातो तेथे माझ्यासोबत विठुराया असतो, त्यामुळे मला कसलंच भय नाही. ते म्हणतात, विठू माऊलीचं मी इवलस बाळ आहे. माता सोबत असताना तान्ह्या बाळाला कुठे आणि कुणाचं भय असणार आहे. यानंतर भूषण सरांना मी पुढील अभंग सादर करण्याची विनंती करते. नमस्कार सर्वांना, आषाढीच्या एकादशीच्या शुभेच्छा. जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा. विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे. जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा.
तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई, रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा. वनपट्टण एक भाव, वनपट्टण एक भाव, एक भाव, वनपट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला, अवघा ठाव सरता झाला, जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा. आठवनाही सुख दुःखा, आठवनाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, तुका कौतुके, तुका कौतुके, जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा. विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा. धन्यवाद. सुंदर सुंदर. तुकाराम महाराजांनी रचलेला आणि रामदास कामत यांनी गायलेला हा अभंग भूषण सरांनीही कमालीचा सुंदर गायला. अगदी तुकाराम महाराज आमच्या समोर नाचतायत टाळ चिपळ्या हातात घेऊन असंच वाटलं. खूप सुंदर भूषण सर. भूषणजी, तुम्ही या समूहाचं भूषण आहात. या अभंगात विठ्ठल रखुमाईचं सर्वत्र दिसत असल्याचं तुकाराम महाराज म्हणतात. भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन संसाराचा त्याग करून फक्त विठ्ठलाच्या नामातच आपले जीवन समर्पित केल्याचे वर्णन त्यांनी यात केले आहे. यानंतरचं गीत घेऊन येत आहे सुप्रियाताई. नमस्कार. वृक्षवल्ली आम्हा सोये वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी
वारा जाणवी तो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुची करोनी प्रकार सेवो रुची करोनी भूषणजी प्रकार तुमचा बॅकग्राऊंडमुळे तुमचा चेहरा बिलकुल दिसत नाहीये. कामणे होय मनासी संवाद हा कारण तुमचं जे काही बॅकग्राऊंड लावून ठेवलंय ना तुम्ही ते तुमचा चेहराच दिसत नाही. बिलकुल एकदम खूप असं ब्लर असा चेहरा दिसतो. तुझ्याची वाद आपणासी बरं बरं बरं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वर ठीक ठीक. हा हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी ठीक. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी चालेल. वनचरे. हा धन्यवाद. वा वा बरं, खूप बरं. सुंदर. पुन्हा एकदा लता दिदींनी गायलेली तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली. फारच हा, सुंदर हा. झाला अभंग हो, सुप्रियाताई. सिने थँक्यू. या जगतातील ओके. ज्येष्ठ गीतकार गुलजार म्हणतात मनुष्य हे साखळीचं एक टोक आहे तर निसर्ग हे दुसरं टोक आहे. निसर्ग हे व्यासपीठ आहे असं गृहीत धरून प्रत्येक पिढीने आपली उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करायला हवा. 4 झाडं आपण लावू शकलो नाही तर निदान आहे त्या निसर्ग संपत्तीला आपल्याकडून नुकसान होणार नाही इतकी तरी काळजी आपण घ्यायला हवी. खरंच वृक्षवल्लींपासून आपल्याला खूप फायदे होतात म्हणून तेच आपले सगळे सोयरे आहेत अशी तुकाराम महाराजांची धारणा आहे. वनातील पशुपक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचं स्मरण करीत आहेत असे त्यांच्या अभंगातून ते सांगतात. याच वृक्षवल्लींच्या सानिध्यात ऋषीमुनी आपले आसन व कमंडलू घेऊन राहिले. याच एकांतवासात त्यांनी कथारूपी कमंडलू ओतप्रोत भरले. जर तुम्ही कोण आहात काय करत आहात याची जरी ओळख करून घ्यायची असेल तर वनांच्या सानिध्यात जाऊन भजन कीर्तन करा तेव्हा तुम्हाला जन्म कशासाठी आहे याची उकल होईल असे तुकाराम महाराज म्हणतात. निसर्गोपचार हा अलीकडे आपल्या कानावर पडणारा शब्द. हो पण निसर्गाचं आपल्या आयुष्यात असलेलं अनन्यसाधारण स्थान संतांनी मात्र कित्येक वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. आपण भौतिक आनंदाच्या मागे लागतो. काही काळ तो आनंद मिळतो सुद्धा आपल्याला पण तो चिरकाळ टिकतो का? नाही. थोडक्यात भगवंताला शरण गेल्याशिवाय चिरकाळ टिकणारा आनंद मिळणं अशक्य आहे. हो ना? हां अगदी. आता मी सुभाषजींना त्यांचा अभंग सादर करण्याची विनंती करते. जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझी तरे पंढरी तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझी तरे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे धन्य झालो आम्ही जन्माचे
नाम घेऊ तुझे आवडीचे, नाम घेऊ तुझे आवडीचे. जातो माघारी जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. दीपविली तुझी पंढरी, दीपविली तुझी पंढरी. चालू झाली भक्तांची वारी, चालू झाली भक्तांची वारी. तुक म्हणे भक्ती कर तुझी, तुक म्हणे भक्ती कर तुझी. जाती पापे जन्माची पळोनी, जाती पापे जन्माची पळोनी. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. वा, खूपच सुंदर. सुभाषजींची तब्येत सांभाळून त्यांनी हा अभंग इतका सुंदर म्हटला. फारच छान. हा सुद्धा तुकारामांचाच आणि पराडकर यांनी गायलेला अभंग. सुभाष सरांनी तो अतिशय आर्थतेने आणि अतिशय भावपूर्ण गायला. या अभंगाला पलटवारीचा अभंग असेही म्हणतात. पंढरीला वारी गेली, विठुरायाचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन नुसतं माघारी जायला निघतात, म्हणून याला पलटवारी म्हणतात. वारीत वारकरी लोकांसोबत राहत असतो, तळागाळातील लोकांसोबत राहत असतो आणि एकमेकांची दुःख समजून घेत असतो. त्यामुळे त्याची समजून घेण्याची मानसिकता तयार होते. असा हा सुंदर अर्थपूर्ण अभंग आपण ऐकला. इतका सुंदर सोहळा संपन्न झाल्यावर प्रसाद तर पाहिजेच ना. हो ना, मला वाटतं सगळेजणच प्रसादासाठी आसुचले आहेत. आणि पसायदान म्हणजे प्रसाद. तुला स्मिता प्रसादाचा अर्थ माहित आहे? हा, म्हणजे परमेश्वराने खाल्ल्यानंतर आपल्यासाठी ते थोडं उरवून ठेवतो आणि त्याचं उष्ट आपण खातो आणि त्याच्यात समाधान मानतो. उष्ट खाल्लं की प्रेम वाटतं असं म्हणतात. तोच प्रसाद ना. हो, पण ह्या प्रसादाची तुला फोड करून सांगते. प्रसाद म्हणजे परमेश्वराचे साक्षात दर्शन आणि त्याचं आणि पसायदान म्हणजे प्रसाद. मी वर्षाताईला विनंती करते, तुम्ही पसायदानसाठी तयार व्हायचे. विहित विहित कर्मांना पूर्ण केल्यावर पसायदान मागितले जाते. जवळपास सर्व संतांनी हे पसायदान मागितलेलं आहे. सर्व संतांच्या पसायदानाच्या रचना प्रसिद्ध आहेत. नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांची पसायदाने प्रसिद्ध आहेतच, पण सर्वांच्या हृदयात आहे ते मात्र माऊलींचं पसायदान. हो ना, माऊलींच्या पसायदानाला अधिक महत्त्व आहे, कारण ते विश्वात्मक देवाकडे मागणी करतात. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः हालअपेष्टा सहन करूनही त्यांची भाषा विद्रोहाची नाही. विश्वात्मक देव असा जो त्यांनी शब्द वापरलेला आहे, त्यांचे अनेक अभंग असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी विश्वात्मक म्हणून एकतर देव चराचरात भरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या दळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे असं तर सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींना इथे विश्वात्मक म्हणजे आपल्या गुरूंची आठवण येते. ते आपल्या गुरूंना हे पसायदान मागता आहेत. विठ्ठल माऊली बरोबरच गुरूंनाही मागतायत. त्यांनी नेहमीच निवृत्तीनाथांना
पूर्ण विश्वामध्ये सामावले गेलेला गुरु असंच संबोधलं आहे. आणि अशा दोन्ही दृष्टींनी त्यांनी विश्वात्मक हा शब्द वापरलेला आहे. जे फळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी गती वाढो असं ते म्हणतात. न्यूरोसायन्सने सुद्धा हे सिद्ध केलंय की दुसऱ्याला जेव्हा तुम्ही क्षमा करता, दान करता, तेव्हा तुमच्या चित्तवृत्तीत बदल होतो. आनंद नाही, रसायनं पाझरू लागतात. मी वर्षाताईला विनंती करते की तिनं विठू माऊलीकडे आपल्या सर्वांच्या वतीने पसायदान मागावं. नमस्कार. विश्वात्मके देवे थोडं वरच्या पट्टीत घे, थोडासा आवाज कमी येतोय. बर. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोषाः करुणिन जगावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्रीवांचे पुरिताते तिमिरजा विश्वस्वधर्म वर्षत सुकुंडे ईश्वरनिष्ठांची मांदियाई अनवरत भूमंडळी भेटूगा चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गावे बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराय आहोईल दान प्रसाद येणे वरे ज्ञान देव सुखिया जा सुखिया जा सुखिया जा
वसुंधरा म्यूट आहेस. अनम्यूट कर, अनम्यूट. अतिशय अतिशय मधुर आणि सुंदर झालं आणि अगदी शांतता पूर्ण शरीरात, मनात, हृदयात भरून राहिली आहे. आज आपल्या कार्यक्रमाची सांगता इतक्या सुंदर पसायदानाने वर्षाने केली आहे. खूपच सुंदर वर्षा. या पसायदानाच्या ग्लानीतून आपण बाहेर पडू नये असं वाटत असतानाच ह्या सोहळ्याची सांगता झाली असं मी जाहीर करते. धन्यवाद.